आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये दिल दोस्ती और पेट पूजाच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। परवा मला एक मुलगा भेटला, मला म्हणाला काय मित्रा कसा आहे, म्हणलं मजेत आहे। त्याने मला अजून काही आपुलकीने प्रश्न विचारले, मी उत्तर दिली, पण मला हे आठवतच नव्हतं की ह्या मुलाची आणि माझी मैत्री झाली कुठे। शेवटी माझ्या लक्षात घरी गेल्यावर आलं की अरे यार, ह्याला मी ह्या कार्यक्रमात इथे 2 महिन्यांपूर्वी भेटलो होतो। वाटलंच मला तुम्ही मलाच दोष देणार। अहो आता हल्लीच्या जीवनात एवढ्या दगदगीत कुठे लक्षात राहतं कोण कोणाला कुठे भेटलंय ते, होतं की नाही तुमचं असं। पण मग ह्याच काळात एखाद्या ग्रुपची किंवा काही बायकांची 5 नाही 10 नाही तब्बल 21 वर्ष जुनी मैत्री असेल तर ती त्यांनी तेवढीच आपुलकीने तेवढीच आदराने टिकवली असेल तर, आणि एवढंच नाही तर दरवर्षी ते ठरवून भेटत असतील तर कौतुकास्पद आहे हे। आणि म्हणूनच त्यांचं कौतुक करायला आणि शिवाय त्यांच्याकडनं जरा रेसिपीज पाहायला मी आज आलोय सानपाडा पश्चिम भागात त्या ग्रुपकडे। चला मग जाऊयात या एवढ्या जुन्या ग्रुपकडे, त्यांच्याशी खूप गप्पा मारूयात आणि त्यांच्याकडनं पाहूयात तुमच्यासाठी मस्त झकास आणि चविष्ट अशा रेसिपीज। रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये दिल दोस्ती और पेट पूजाच्या आजच्या आपल्या भागात आपल्यासोबत आहेत सानपाडा पश्चिम भागातला हा मस्त आणि छानसा असा ग्रुप। नमस्कार। नमस्कार, माझं नाव संकर्षण। आता मला तुमच्या सगळ्यांची ओळख करून घ्यायची, तयार आहात का? हो। बरं, सगळ्यात आधी तुम्ही, तुमचं काय नाव आहे? माझं नाव आहे सुमेधा मंजुरे। बरं, मी ऑस्ट्रेलियात असते, माझं माहेर मुलुंडला आहे, सासर बोरिवलीला आहे। सध्या मी 2 महिन्यासाठी सुट्टीवर आली आहे आणि नेहमीप्रमाणे आमचा ग्रुप अगदी आवर्जून भेटायचं वगैरे ठरवलेलं आहे। सगळं खूप काही बोलायचंय करायचंय आणि अशी सुरुवात झालेली आहे, तर आनंद होतो। क्या बात आहे। म्हणजे तुम्ही याही वर्षी किंवा याही वेळी भेटायचं बोलायचं ठरवलं, फक्त तुम्हाला असं वाटलं की साक्षीदार खवय्येची टीम असेल। अगदी नक्की, आणि म्हणून तुम्हाला बोलवलं। हो अगदी, व्हेरी गुड। तुमचं काय नाव आहे? माझं नाव आहे डॉक्टर स्वाती चिटणीस। मी माझं माहेर चेंबूरचं आहे आणि सासर सानपाड्याचं। व्हेरी गुड। तुमचं काय नाव आहे? माझं नाव आहे चंद्रिका बेंडगिरी, मी पुण्याची आहे। मी आता सध्या PhD करतेय आणि मी खूप खुश आहे की मी इथे आलेली आहे आता। अरे वा, म्हणजे आम्ही आल्यामुळे काय ह्यांच्याकडे आल्यामुळे? इथे आल्यामुळे चला मग आम्ही निघतो आता। नाही असं काही असं आहे ना, म्हणजे ठीक आहे, थोडंसं तरी ठीक आहे, हळूहळू होईल तुम्हाला। आपल्या जशा गप्पा होतील तशी माझ्याशी मैत्री होईल। ओके, वा वा, खूप छान। तुमचं काय नाव? मेरा नाम रोमिता गडू और मैं बेसिकली कश्मीर से हूँ, लेकिन आई वाज वर्किंग हियर एंड माय फैमिली इज हियर ओनली, तो यहाँ पे रहती आता तुम्ही सानपाड्यात असता? हाँ, सानपाड़ा में रहते हैं। आप कश्मीर से हो? हाँ। बड़ी काम की चीज हो। ऍपल वगैरे आता आम्हाला खूप स्वस्त दरात मिळून द्यायचं काम तुमच्याकडे? हाँ हाँ श्योर, चालेल ना? मी गंमत करतोय, पण आम्हाला तुमच्याशी अजून गप्पा मारायचेच आहेत। तुमचं काय नाव आहे? मी सविता आणि मी घाटकोपरला राहते आणि मी मतलब तुमच्यामुळे आज आम्ही सगळे एकत्र वा वा। एरवी कधी भेटी होतात मग तुमच्या? असं काही प्रोग्राम असते एकमेकांच्या घरी तर आम्ही जातो। अरे वा वा, खूप छान। आज मग आता प्रोग्राम आहेच असं समजूया आणि एन्जॉय करूयात आपण, हो की नाही? पण मग एक जण ऑस्ट्रेलियाला असतं, कुणी पुण्यात असतं, कुणी जम्मूचं आहे, तुम्ही भेटलात कसे आणि किती दिवसांपूर्वी, किती वर्षांपूर्वी? आम्ही 11वी मध्ये सगळेजण एकत्र आलो आणि तेव्हापासून आम्ही मैत्रिणी झालोय। आज 21 वर्ष झालेली आहेत त्याला। 21 वर्षापूर्वी? 21 वर्षापूर्वी। कोणत्या कॉलेजला हे भाग्य लाभलं की तुम्ही 21 वर्ष एकत्र तुम्हाला आणण्याचं भाग्य कुठल्या कॉलेजनी मिळवलं? SIS कॉलेज सायनला। पण आता एवढ्या वर्षाच्या मैत्रीमध्ये मला असं वाटतं, आता तुम्ही लग्नापूर्वीची मैत्री आणि लग्नानंतरची मैत्री, लग्नानंतरची मैत्री टिकवण्यामध्ये तुमच्या इतकाच तुमच्या नवऱ्यांचाही सहभाग असू शकतो की नाही? कारण कितीही नाही म्हणलं तरी त्यांचीही ओळख असतेच आणि त्यांचाही कुठेतरी सहभाग असतो, भेटीमध्ये म्हणा किंवा तुम्हाला जाऊ देण्यामध्ये म्हणा, प्रत्येकच गोष्टीत, हो की नाही? तर मग तो सहभाग तुम्ही कसा एक्सप्लेन कराल? आमच्या बरोबर म्हटलंय की आमच्या मैत्रीमध्ये आमच्या सगळ्यांच्याच नवऱ्यांचा अगदी पूर्ण हे आहे, सहभाग आहे
आता जस्ट जवळचाच इन्सिडेन्स एक 2-3 महिन्यापूर्वीचाच इन्सिडेन्स सांगायचा म्हणजे माझा नवरा गेला होता सिडनीला आणि त्यावेळेला कुठे राहायचं काय राहायचं कुठेही काहीही प्रश्न नव्हता. फक्त तिकडे सिडनीला पोहोचल्यावर सुमेधाला फोन केला की मी पोहोचलेलो आहे आणि तिने व्यवस्थित त्याला म्हणजे त्याचं पूर्ण आदरातिथ्य करून तिला तिकडे आपलं घर असल्यासारखं. आमची एक्सटेंडेड फॅमिली आहे आता म्हणजे नुसती मैत्री म्हणता नाही येणार. मुलं आहेत, मुलं खेळतात, नवरे पण ओळखतात एकमेकांना. एक्सटेंडेड फॅमिलीज म्हणायला हरकत नाही. क्या बात आहे. म्हणजे आता मला एक गोष्ट कन्फर्म झाली की आता जर मला काश्मीरला जायचं असेल, ऑस्ट्रेलियाला जायचं असेल तर माझी एक्सटेंडेड फॅमिली तयार आहे. स्वित्झर्लंडला सुद्धा आणि मुंबईत सुद्धा, इथे सुद्धा सांगपाड्यात. हो की नाही? व्हेरी गुड. आता जरा मुद्द्याकडे बोलूया का? वेळ काय, गप्पा किती मारताय, भूक लागली मला इथे. कोण करणार आहे रेसिपी आज? स्वाती करणार. बरं, तुम्हाला मदत कोण करणार आहे की नाही? हो, आप करणार. अरे वा, मग काय सफरचंदाची बर्फी वगैरे नाही. माझी जी रेसिपी आहे ती आमची जी मैत्रीण आहे स्वित्झर्लंडची तिच्यासाठी खास आहे. ती मेनली स्विस रेसिपी आहे. अच्छा, मग आताच मला नावं नका सांगू, आपण जरा प्रेक्षकांसाठी सस्पेन्स ठेवूया, चालेल ना? आणि अजून कोण करणार आहे? मी करणार. तुम्ही करणार आहात. कुठली, राजस्थानी आहे का आपली, महाराष्ट्रीयन का अजून कुठली? नाही, लाईक चायनीज डिश आहे. चायनीज डिश, इंडियन तडका. इंडियन तडका. चला सुमेधाजी आणि सविताजी, आता तुम्ही रेसिपी करणार आहात, हो की नाही? हो. व्हेरी गुड. पण मग आज जी रेसिपी तुम्ही करणार आहात तर कोण, म्हणजे मदत कोण करणार आहे आणि प्रामुख्याने कोण करणार? ही प्रामुख्याने करणार मदत. तुम्ही मदत करणार. व्हेरी गुड. काय आहे रेसिपीचं नाव आहे? पोटॅटो इन मंचुरियन स्टाईल. मग पोटॅटो इन मंचुरियन स्टाईल साठी काय साहित्य लागतं ते आपण सुमेधाजींकडून ऐकूया, चालेल ना? हो, सांगा. अर्धवट उकडलेला बटाटा, लाल सिमला मिरची, पिवळी सिमला मिरची, हिरवी सिमला मिरची, बारीक चिरलेली कांद्याची पात, टोमॅटो सॉस, कॉर्नफ्लॉवर, चिली सॉस, सोया सॉस, बारीक कापलेला आलं आणि मिरची, बारीक कापलेला लसूण, शेजवानची चटणी आणि मीठ. पोटॅटो इन मंचुरियन स्टाईल साठी लागणारं साहित्य तुम्ही आम्हाला सांगितलं. कृती करताना आधी काय करायला लागतं? आधी आम्हाला हे पोटॅटो डीप फ्राय करायचं आहे. डीप फ्राय करायचं? हो. बरं, घ्या. बरं, हे अर्धवट उकडलेला बटाटा असं तुम्ही मगाशी म्हणाला होता, हो की नाही? तसं का बरं घेतलंय आपण त्याला? ते क्रंच पाहिजे ना बटाट्याला. अच्छा, म्हणून ते अर्धे उकडलेले. बरं, डीप फ्राय झाल्यानंतर मग पुढच्या कृतीकडे वळायचंय का? हो, ठीक आहे. पोटॅटो इन मंचुरियन स्टाईल साठी लागणारा जो बटाटा आहे तो आपण आता छान डीप फ्राय करून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूया. पोटॅटो इन मंचुरियन स्टाईल साठी लागणारे जे बटाटे आपल्याला डीप फ्राय करायचे होते ते आपण करून घेतले, ते आता गार करायला ठेवले. पुढे काय करायला लागतं? आता हे मिरची आम्हाला सॉटे करायची आहे. शिमला मिरची. शिमला मिरची आधी कोणती लागणार आहे? हिरवी घेते. हिरवी घ्या. पॅन मध्ये आपण आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं, हो की नाही? हो. आणि थोडासा मीठ टाकायचं आहे आता परतताना. हो. बरं, घ्या. फार वेळ नाही परतून घ्यायचं काय मिरची आपल्याला? नाही, बस अगदी थोडा वेळ. हो, झालं. तो गॅस बंद करूयात. आता पुढे काय करायचं? आता पुढे फायनल टच द्यायचा आहे. अच्छा, म्हणजे हे असंच गार करायला ठेवायचं. हो. व्हेरी गुड. म्हणजे आम्ही आधी बटाटे डीप फ्राय करून घेतले, आता सिमला मिरची परतून घेतली. आता आपण असंच गार करूयात आणि मग पुढच्या कृतीकडे बोलूया. पोटॅटो इन मंचुरियन स्टाईल साठी लागणारे पोटॅटो आपण डीप फ्राय करून घेतले, सिमला मिरची पण परतून घेतली. आता पुढे आपल्याला काय करायचंय? लसूण घ्यायचंय. बरं, फक्त लसूण घेतोय ना आपण? अच्छा, पुढे? आता ते पोळी आणि मिरचीचे, अद्रक. अच्छा, ही सगळी लागेल? सगळी नाही, 2 चमचे टाक. मिरची आणि आल्याचे काप पण आपण त्याच्यामध्ये घातले. पुढे काय? आता बटाटे घालून आणि शिमला मिरची जी आपण मगाशी सॉते करून घेतली, हो की नाही? आता पुढे काय? कॉर्नफ्लोअर आणि पाणी टाकून पेस्ट करायचे. बरं, मग त्यासाठी तुम्हाला बाउल लागेल ना? हो. किती लागणार आहे? 2 चमचे. 2 चमचे पुरे? हो, पुरे. मला वाटतं त्याला एक घट्टपणा येण्यासाठी आपण हे पाणी आणि कॉर्नफ्लॉवरचं पेस्ट करतो, हो की नाही? आता एक एक करून सगळे सॉस टाकायचे. ओके, मग आधी कुठला देऊ? चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो सॉस. बरं, ते थोडे जास्त. आणि आता शेजवान चटणी. शेजवान चटणी ही तर म्हणजे काय, चायनीज म्हटल्यानंतर ही पाहिजेच, हो की नाही? वास यायला लागलाय छान छान. हो, लगेच. आणि आता हे परत एकदा परतून घ्यायचं. आता हे सगळे सॉसेस आपण घातले आणि आता ही कॉर्नफ्लोअरची पेस्ट. मला वाटतं आता सगळे पदार्थ आपण याच्यामध्ये घातले, फक्त कांद्याची पात राहिली ते गार्निशिंग साठी. बरं, म्हणजे रेसिपी आपली तयार आहे का? हो, रेसिपी तयार आहे. त्याला अजून वाफ वगैरे द्यायची काही गरज नाही? नाही, थोडासा मीठ टाकायचं. मीठ घालायचं. हो. आणि आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं.
मग आपली रेसिपी तयार. पोटॅटो इन मंचुरियन स्टाईल ऑलमोस्ट तयार झालेला आहे. आता फक्त पातीचा कांदा त्याच्यावरती असा भुरभुरला की रेसिपी तयार. हो की नाही सुमेधाजी? येस. व्हेरी गुड. पोटॅटो इन मंचुरियन स्टाईल असंच घालायचं ना? हो असं. सुमेधाजी आता ही ऑस्ट्रेलियाला करून पाहतो मी. अगदी जरूर. आणि मला लगेच त्यांना ईमेल करा छान झाली होती म्हणून. छानच आहे, प्रश्नच नाही. चला छान आहे, प्रश्नच नाहीये. तुम्ही कशाला वेळ वाया घालवताय? पटकन येऊन घ्या पोटॅटो इन मंचुरियन स्टाईल साठी लागणारं साहित्य आणि कृती. बटाटा इन मंचुरियन स्टाईल बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धवट वाफवलेले बटाटे, हिरवी सिमला मिरची, लाल सिमला मिरची, पिवळी सिमला मिरची, कांद्याची पात, टोमॅटो सॉस, कॉर्नफ्लॉवर, चिली सॉस, सोया सॉस, आलं आणि मिरचीची भरड, बारीक चिरलेला लसूण, शेजवान चटणी आणि मीठ. कृती: प्रथम फ्रापॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये अर्धवट वाफवलेले बटाटे तळून घ्यावेत. दुसऱ्या फ्रापॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिरव्या, पिवळ्या आणि लाल सिमला मिरचीचे तुकडे घालावेत. त्यामध्ये मीठ घालून मिश्रण परतून एका बाउलमध्ये काढावं. फ्रापॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, आलं मिरचीचे तुकडे, तळलेले बटाटे, परतलेलं सिमला मिरचीचं मिश्रण, चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये पाणी घालून तयार केलेली कॉर्नफ्लॉवरची पेस्ट, मीठ आणि पातीचा कांदा घालून गार्निश करून डिश सर्व्ह करावी. पोटॅटो इन मंचुरियन स्टाईल आता तुमच्या मैत्रिणींनी आम्हाला करून दाखवलं. आता तुम्ही जी ही रेसिपी करणार आहात तिचं नाव काय? त्याचं नाव आहे बादाम पुरी. बादाम पुरी. कोणी शिकवली ही रेसिपी तुम्हाला? ऍक्च्युली ही टिपिकल कर्नाटका स्टाईल स्वीट डिश आहे. बर. आणि त्याला फायनल टचेस ऍक्च्युली माझ्या सासूबाईंनी दिले. सासूबाईंनी दिले. व्हेरी गुड. मग बदाम पुरीसाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. मैदा, बदामाची पेस्ट, रवा, दूध घालून मळलेलं पीठ, 1 तारी पाक, तूप आणि तांदळाच्या पिठाचं मिश्रण. बदाम पुरीसाठी लागणारं साहित्य तुम्ही आम्हाला सांगितलं जे फार मोठे आहे. हो की नाही? अगदी 3च साहित्य लागतं. हो की नाही? कृती काय करायला लागते आता? आता आपण एक छोटा गोळा घेऊया ह्याचा. बरं. हे चिकटू नाही म्हणून थोडंसं मैद्याचं पीठ हवंय मला. घ्या. छान लाटलं गेलं पाहिजे. हो की नाही? हो. बर. आता काय पुढे करायचं? आता आपण थोडंसं पाणी एका वाटीत घेऊया. बरं. आणि हे जे तांदळाचं पीठ आणि तूप घालून ठेवलेलं मिश्रण आहे बरोबर ते आपण एका साईडला लावूया. अच्छा. बर. आणि दुसऱ्या साईडला थोडंसं पाणी. अच्छा. तुम्ही नीट काळजीपूर्वक पाहताय की नाही? ह्या मैदा म्हणजे जी आपण पुरी लाटून घेतली होती त्याच्या एका बाजूला आपण पाणी लावलं आणि दुसऱ्या बाजूला तांदळाचं पीठ आणि तुपाचं जे मिश्रण होतं ते लावलं. बर. आणि तसंच आपल्याला परत करायचंय. बर. एका साईडला. ठीक आहे. असंच आपल्याला करून घ्यायचे. अच्छा. मग आता ही आपली पुरी तयार झाली. आणि आता हे आपण गरम तेलात टाकून तळणार आहोत. गरम तेलामध्ये डीप फ्राय करणार आहोत. बर. आणि मग ह्या साखरेच्या पाकाचं काय काम आहे? ते तळून घ्यायचंय आपल्याला आणि त्याच्यानंतर लगेचच पाकात टाकायचंय. जेव्हा ते पुऱ्या गरम असतानाच टाकायचं. बर. व्हेरी गुड. आम्ही आता पुऱ्या तयार करून घेतोय. त्या झाल्या की मग पुढच्या कृतीकडे आपण वळूया. बदाम पुरीसाठी लागणारं सगळं साहित्य आपण घेतलं, त्याची छान कृती केली, पुऱ्याही लाटून घेतल्या. हो की नाही? हो. आणि आता आपण तेल तापत ठेवलंय. हो. आणि आता पुढे काय करायचं? हळूहळू हे जे केलेलं आहे त्रिकोण ते आपण तेलात सोडूया. गरम तेलामध्ये सोडायचा. मग पुरी तयार होईल. किती वेळ लागतो ही पुरी तयार व्हायला? मध्य आचेवर आपल्याला तळायचं आहे, नाहीतर ते खूपच लवकर करपून जाईल. बरोबर. आणि तळून झालं की मग काय नंतर करायचं? लगेचच आपल्याला त्या साखरेच्या पाकात टाकायचं. किती वेळ ठेवायचं ते साखरेच्या पाकात? 5 मिनिटं. 5 मिनिटं. हो. पण आता तुम्ही लिहून घ्या पटकन बदाम पुरीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. बदाम पुरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बदाम पेस्ट, तूप, दूध, 1 वाटी मैदा आणि रव्याचं मिश्रण, साखरेचा पाक आणि तूप घातलेलं तांदळाचं पीठ. कृती: प्रथम 1 वाटी मैद्यामध्ये रवा, बदाम पेस्ट, तूप आणि दूध घालून पीठ मळून घ्यावं. रवा मैद्याच्या मळलेल्या पिठाचा गोळा करून त्याची पुरी लाटून घ्यावी. लाटलेल्या पुरीवर तांदळाचं पीठ आणि तुपाचं मिश्रण लावावं आणि पुरीची घडी करून घ्यावी. त्याला पुन्हा तांदळाचं पीठ आणि तुपाचं मिश्रण लावावं आणि त्याची आणखीन एक घडी करून बदाम पुरी तयार करावी. तेल गरम करावं आणि त्यामध्ये बदाम पुरी तळून घ्यावी. चंद्रिकाताई मस्तपैकी बदाम पुरी तुम्ही आम्हाला करून दाखवली. आता तिसरी जी रेसिपी आहे तुमच्या मैत्रिणी आमच्यासाठी करणार आहेत. हो. ती काय? एका इंडियन रेसिपी नंतर आता तुमच्यासाठी एक स्विस सरप्राईज आहे. सरप्राईज आहे? हो.
व्हेरी. चंद्रिका ताईंनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही आम्हाला एक स्विस सरप्राईज देणार आहेत म्हणून. ही एक रेसिपी आहे जी ओरिजिनली स्वित्झर्लंडची आहे आणि आमची जी मैत्रीण स्वित्झर्लंडमध्ये आहे तिच्यासाठी आम्ही ही करतोय. ओरिजिनल रेसिपी आहे ती अंड घालून आहे, पण ही जी मी करणार आहे ती व्हेजिटेरियन करणार आहे. अच्छा, म्हणजे एगलेस करणार. एगलेस करणार. मग आता हे जे काही बदल त्यात करून तुम्ही घेतलेले आहेत, फायनली त्याचं नाव काय ठेवलं तुम्ही? कॅरमेल क्रीम ब्रुली. कॅरमेल क्रीम ब्रुली नाव लक्षात ठेवा. आणि आता पुढे आपल्याला त्या साहित्य सांगणार आहे तेही लक्षात ठेवा. सांगा मग साहित्य. फ्रेश क्रीम, देन पाउडर्ड स्पंज केक चॉकलेट फ्लेवर वाला, बटर, पाउडर शुगर, ब्राउन शुगर, सिल्वर बॉल्स, चॉको चिप्स, वनीला एसेन्स अँड कॉर्नफ्लोअर. कॅरमेल क्रीम ब्रुली साठी लागणारं साहित्य तुम्ही आम्हाला सांगितलं. काय करायला लागतं आधी? ह्याच्यासाठी आपल्याला 2 स्टेप्स मध्ये करायचं आहे. पहिला म्हणजे कॅरमेल सॉस करून घ्यायचं आणि नंतर मग ऍक्च्युअल ब्रुली करायची आहे. माझी आपण कॅरमेल सॉस करू. अगोदर कॅरमेल सॉस काय करायचं? पहिला बटर लागेल. बरं. 1 चमचाभर बटर टाकायचंय. बरं. आणि मग त्याच्यामध्ये ब्राऊन शुगर टाकायची आहे. बरं. ही साखर आपल्याला वितळवून द्यायची आहे थोडीशी. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये क्रीम घालायचं आहे. अच्छा. आपण ही कॅरमेल क्रीम ब्रुली कुठल्याही फ्लेवरमध्ये बनवू शकतो. समजा स्ट्रॉबेरीमध्ये बनवायची असेल तर त्याच्यामध्ये आपण स्ट्रॉबेरी क्रश असतं, कॅरमेल सॉसच्या ऐवजी स्ट्रॉबेरी क्रश वापरू शकतो. आता त्याच्यामध्ये क्रीम घालायचं आहे. जितकी आपण ब्राऊन शुगर घातली आहे तितकंच क्रीम घालायचंय. साधारण 1 चमचा आपण घातलेला आहे, तर 1 चमचा त्याच्यामध्ये क्रीम घालायचं. ओके. आणि ते चांगलं मिक्स होऊन द्यायचं. आणि साखर आता पूर्ण वितळेल त्याच्यामध्ये, तोपर्यंत ते स्टर करत राहायचं. आता हे बाजूला काढून ठेवायचं आहे. आणि मग नेक्स्ट इज ब्रुली आपल्याला करायची आहे, जी क्रीमची करायची आहे. बरं, म्हणजे आपण आता कॅरमेलचं छान असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे, कॅरमेल सॉस तयार केला आहे आणि आता आपल्याला ब्रुली तयार करायची. चला मग ही गार करत ठेवूयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. कॅरमेल क्रीम ब्रुली साठी लागणारे आपण कॅरमेल सॉस मगाशी तयार करून घेतला. पुढे काय? आता आपण क्रीम ब्रुली तयार करायचंय. त्याच्यासाठी हे मिल्क क्रीम जे आहे ते घ्यायचंय. आणि पॅन मध्ये टाकायचंय. आता पुढे काय? त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे, पिठी साखर. आता हे जितकं गोड प्रत्येकाला आवडतं तितकं आपण टाकू शकतो. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर घालायचं आहे, म्हणजे घट्ट होईल त्याला. आता त्याला स्टर करायचंय. घ्या. आणि उकळी असतोपर्यंत ते स्टर करत राहायचं. गॅस मोठा करायला लागेल का? हो. उकळीपर्यंत त्याला स्टर करायचंय. आणि जेव्हा उकळी येईल त्यावेळेला त्याच्यामध्ये आपल्याला जो फ्लेवर करायचा आहे, जसं मी इथे कॅरमेल करते त्यामुळे मी याच्यात आता व्हॅनिला फ्लेवर टाकणार आहे. चॉकलेट, व्हॅनिला आणि कॅरमेल हे 3 म्हणजे हे कॉम्बिनेशन चांगलं लागतं. पुढे काय करायचं आता? आता याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स टाकायचंय. थोडंसं आणखीन एवढंच. अजून एवढंच. बस. आणि मग हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता पुढे काय करायचं? हे आता झालंय. आता नेक्स्ट स्टेप इज लेअरिंग. आपण आधी काय तयार करून घेतलं? आता कॅरमेल सॉस घेतलेला आहे आणि नंतर हे क्रीम ब्रुली तयार करून घेतली. कॅरमेल सॉस आपण आधी तयार केला, ब्रुली तयार केली. आता फक्त लेअरिंग करायचं. कळतंय तुम्हाला कशी रेसिपी करतायत त्या? व्हेरी गुड. तुम्हालाही कळत असेल. आता आपण पुढच्या कृतीकडे वळूयात. कॅरमेल क्रीम ब्रुली आता आपली अंतिम टप्प्यात आहे, हो की नाही? आपण कॅरमेल सॉस तयार केला, क्रीम तयार केलं. पुढे आता आपल्याला ते प्लेटिंग करायचंय. आता पहिलं कॅरमेल सॉस टाकायचंय. बरं. त्याच्यावरती जो चॉकलेट स्पॉन्ज केकचा चुरा आहे तो टाकायचा आहे. त्याच्यावरती क्रीम टाकायचंय. परत केकचा चुरा घालतोय. पुढे त्याच्यावरती कॅरमेल सॉस टाकायचा आहे. आता त्याच्यावरती परत लास्टला ही ब्रुली, क्रीम ब्रुली टाकायची आहे. क्रीम आपण परत एकदा क्रीम घातलेला आहे. वेगवेगळे लेअर आपण त्याचे तयार केलेले. आता लास्ट मध्ये त्याला परत क्रीम कॅरमेल सॉस घालायचा आहे. आणि मग त्याच्यावरती चॉकलेट चिप्स घालायचे. अच्छा. आणि ते सिल्वर कॅरमेल क्रीम ब्रुली तयार आहे. आणि ह्याचा वापर कसा करायचा? आता डेकोरेट करायला लगेच का? लगेच. अच्छा. पाहिजे तसं आपण लावू शकतो. क्या बात है, वाह.
ही थंड करायला लागते ना? हो, हे थंड करावं लागतं. किती वेळ लागतो ह्याला छान असं थंड व्हायला? तुम्हाला जितकं थंड आवडेल तितकं, एक 5 मिनिटात खाल्ली सेट होतोपर्यंत तरी चालेल. जास्त थंड हवं असेल तर अर्धा तास चालेल. व्हेरी गुड. पण आता तुम्ही अजिबात वाट पाहू नका, पटकन लिहून द्या कॅरेमल क्रीम ब्रुनीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. कॅरेमल क्रीम ब्रुले बनवण्यासाठी लागणारं साहित्य: स्पॉन्ज केक, फ्रेश मिल्क क्रीम, बटर, पिठी साखर, ब्राऊन शुगर, चोको चिप्स, सिल्वर बॉल्स, कॉर्नफ्लॉवर आणि व्हॅनिला इसेन्स. कृती: प्रथम फ्रायपॅनमध्ये बटर गरम करून त्यामध्ये ब्राऊन शुगर आणि क्रीम घालून कॅरेमल सॉस तयार करावा. पॅनमध्ये फ्रेश क्रीम घेऊन त्यामध्ये पिठी साखर, कॉर्नफ्लॉवर आणि व्हॅनिला एसेन्स घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. सर्विंग ग्लासमध्ये कॅरेमल सॉस घालावा. त्यावर चॉकलेट स्पॉन्ज केक आणि क्रीमचा लेअर अरेंज करावा. कॅरेमल सॉस आणि चॉकलेट स्पॉन्ज केकचे एकावर एक काही लेअर्स करून त्यावर चॉकलेट चोको चिप्स आणि सिल्वर बॉल्सचं गार्निशिंग करावं. सांगपाडा पश्चिम भागातल्या या ग्रुप सोबत आज आपण मस्तपैकी आजचा भाग एन्जॉय केला. 21 वर्षांपासून तुमची ही मैत्री आहे आणि आज त्या मैत्रीमध्ये अजून एका मित्राची भर पडलेली आहे आणि शिवाय या प्रेक्षकांची सुद्धा. मला खूप मज्जा आली. तुम्हाला कसं वाटलं? खूप मजा आली खूप. एवढा छान आजचा भाग केल्याबद्दल रामदेव स्ट्रॉंग हिंगकडनं तुम्हाला एक छानसं गिफ्ट हॅम्पर. थँक्यू. मी पण तुमचा खूप आभारी आहे. मस्तपैकी एन्जॉय केला मी आजचा भाग. तुम्हाला कसा वाटला, आजच्या रेसिपीज कशा वाटल्या हेही कळवा आणि शिवाय तुमचा जर असा छान मैत्रीचा एखादा ग्रुप असेल तर तेही कळवा. आम्ही तुमच्याकडे येऊ. पण हे सगळं कळवण्यासाठी लिहून घ्या आधी आमचा पत्ता. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आता काय म्हणजे विचारायलाच नको, एवढी छान जुनी मैत्री आहे तुमच्यात आणि एवढ्या छान 3-3 बहारदार रेसिपीज आहेत, हो की नाही? आता आपण सगळे मिळून आम्ही हे खातो, तुम्ही घ्या निरोप. अशाच घरी छान छान रेसिपीज करून पहा. मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये, दिल दोस्ती और पेट पूजा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.